पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ. सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. समर्थकांकडून अजितदादा अमर रहेच्या घोषणा. सगळेच भाऊक. नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार शपथविधीनंतर देवगिरी शासकीय निवासस्थानी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत भावपूर्ण आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार. सुनेत्रा पवार तातडीनं बारामतीला. अजित पवारांचा दशक्रिय विधी होईपर्यंत बारामतीतच राहणार असल्याची माहिती. सुनेत्रा वहिनी धाडसी. त्यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर सुप्रिया सुळेंना शपथविधी आणि 2 पक्षाच्या विलिनीकरणावर प्रश्न विचारल्यानंतर सुप्रिया सुळेंनी भाष्य टाळलं. रामकृष्ण हरी म्हणत निघून गेल्या. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद. माझं म्हणणं मुख्यमंत्री ही महिलाच झाली पाहिजे. एकमतानं हे ठरलं की त्या आमच्या नेत्या झाल्या पाहिजेत. काँग्रेस नेते छगन भुजबळांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राला पहिल्यांदा महिला उपमुख्यमंत्री मिळाल्यात. अजितदादा आपल्या सोबत असायला हवे होते. सुनेत्राजी नक्कीच चांगलं काम करतील. रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास. राज्यातला मोठा आणि अनुभवी नेता आपण गमावला. अजितदादांनी जसं महाराष्ट्राच्या विकासाचं सातत्यानं काम केलं तसंच सुनेत्रा वहिनी करतील अशी कामना व्यक्त करतो. मंत्री आशिष शेलारांची प्रतिक्रिया. जनतेची, आमदारांची, सर्वांची हीच भावना होती की वहिनींकडे जबाबदारी सोपवावी. या कठीण परिस्थितीत त्यांनी आमची विनंती मान्य केली. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राजी झाल्यात ही चांगली गोष्ट. मात्र जी घटना झाली आहे त्यातून अजून मी सावरलो नाहीये. हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. घाई थोडी झालीये. नाईलाजानं अत्यंत दुःखद वातावरणात हा शपथविधी झाला. महिला उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद. दादांच्या अपेक्षा त्या खंबीरपणे पूर्ण करतील. माणिकराव कोकाटेंकडून विश्वास व्यक्त. सुनेत्रा पवारांवर टीका केली तर आम्ही सहन करणार नाही. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर मिटकरींची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री शपथविधीनंतर आदिती तटकरेंचे ट्विट. माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अत्यंत भावनिक क्षण. आदरणीय वहिनी, आपल्या या धैर्याचा मला एक स्त्री म्हणून सार्थ अभिमान. आदिती तटकरेंचं ट्विट. सुनेत्रा पवारांना अर्थ खातं नाही. सुनेत्रा पवार यांचा प्रशासकीय अनुभव नाही. अनुभव नसताना खातं देणं जिकरीचं. अर्थ खात्याबाबत सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी मुलगा पार्थ पवार अनुपस्थित. चर्चांना उधाण. कौटुंबिक आणि विधीसंदर्भात शरद पवारांनी पार्थ यांना बारामतीत थांबवलं. सूत्रांची माहिती. आपण दिलेला आशीर्वाद माझ्यासाठी प्रेरणादायी. आपल्या विश्वासाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. शपथविधीनंतर सुनेत्रा पवारांचं ट्विट. सुनेत्रा पवारांना क्रीडा, युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क खातं. सुनेत्रा पवारांची खाती जाहीर. सुनेत्रा पवारांकडे 3 खात्यांची जबाबदारी. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल सुनेत्रा पवारांचं अभिनंदन. महाराष्ट्राच्या चालू विकास प्रवासाला तुम्ही नवीन प्रेरणा द्याल असा मला विश्वास. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सुनेत्रा पवारांना शुभेच्छा. नागपूरमधील विजयगडावरील अजित पवारांच्या नावाची पाटी बदलली. शपथविधी पार पडताच विजयगड निवासस्थानाला श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांचं नाव. दादांची जागा दादांच्या परिवाराला मिळाली हे चांगलं झालं. सुनेत्रा पवार दादांचा वारसा सक्षमपणे चालवतील. उपमुख्यमंत्री पदावरून मनोज जरांगेंचं वक्तव्य. सुनेत्रा पवार यांच्यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लिहिली फेसबुक पोस्ट. राजकारणातील सेकंड इनिंग यशस्वी ठरो. सुषमा अंधारेंच्या शुभेच्छा. महिला ही सक्षम असते. कठीण काळात योग्य निर्णय घेते. पक्ष एकत्रित करायचा आहे. याबाबत दोन्ही पक्ष निर्णय घेतील. नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा कठीण काळ. सुनेत्रा पवार पक्षासोबत उभ्या राहिल्या. शपथविधीला शरद पवार असते तर आनंद झाला असता. झिशान सिद्दीकींचं उपमुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य. पुढील आठवड्यात सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार. मुंबईत पदभार स्वीकारणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या सुनेत्रा पवारांना शुभेच्छा. राज्याचे हित लक्षात घेऊन अतिशय कठीण परिस्थितीतही श्रीमती सुनेत्राताई खंबीरपणे जबाबदारी स्वीकारतायत हे कौतुकास्पद. नितीन गडकरींचं ट्विट.
उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा काकींनी शपथ घेतली याचा आनंद शोकाकुल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात हे कळत नाही, रोहित पवारांचं वक्तव्य. सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड. राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठकीत सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव एकमताने मंजूर. सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड. निर्णयानंतर सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून वाहिली श्रद्धांजली. सुनेत्रा पवारांकडून राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा. सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द. अजितदादांचा वारसा सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री म्हणून सक्षमपणे पार पाडतील. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विश्वास केला व्यक्त. मंत्री संजय शिरसाटांची सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर प्रतिक्रिया. काय घाई होती, एवढ्या लवकर शपथविधी घ्यायला नको होता. सर्वसामान्यांची भावना व्यक्त करतोय शिरसाटांचं वक्तव्य. तयारी. प्रचारासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे परभणी दौऱ्यावर. काँग्रेस आमदार अमित देशमुख आज लातूर दौऱ्यावर. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रेणापूर मतदारसंघात जाहीर सभा घेणार. नागपूरच्या महापौर पदासाठी भाजपचं कुणबी कार्ड. नीता ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा. नरेंद्र बोरकर यांची गटनेतेपदी निवड. आता महापौराच्या नावाची चर्चा सुरू. नरेश अरोरा शपथविधीच्या कार्यक्रमाला गैरहजर. शपथविधीच्या निमित्तानं सुचवण्यात आलेल्या बाबींकडे दुर्लक्ष. त्यामुळे नरेश अरोरा नाराज. सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आदर्श आचारसंहिता भंग. परवानगीशिवाय राजकीय प्रचाराचे बॅनर लावल्यानं अज्ञातावर गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. केंद्राच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या नावावर तरतूद असते, पण चंगळ मात्र इतरांची. शेतकरी आरक्षणाचे प्रणेते आणि काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांची टीका. भाजपच्या 23 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल. याचिकेवर 27 फेब्रुवारीला सुनावणी होणार. सिल्लोड नगरपालिका निवडणुकीचा ईव्हीएम आणि निवडणूक संदर्भातील माहिती नष्ट करू नका. जिल्हा न्यायालयाचे आदेश. पुढील सुनावणी 10 फेब्रुवारीला. दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत पार्थ पवार अनुकूल. पार्थ यांनी शरद पवारांसोबतच्या बैठकीत पार्टी विलिनीकरणाला दिला होकार. सुनेत्रा पवारांशी पक्ष विलिनीकरणावर करणार चर्चा. कोल्हापूर महापालिकेच्या महापौर निवडीची बैठक. मंत्री हसन मुश्रीफ बैठकीला अनुपस्थित. कोल्हापुरातल्या एका हॉटेलमध्ये पार पडली बैठक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.